शेतकरी मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। तसेच हवामान खात्याने पुढील 2 तासांमध्ये राज्यातील काही भागांना मोठ्या अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पुढील 2 तासांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर पाहायचे झाले तर सावंतवाडी, निप्पाणी, कोल्हापूर, सांगली, त्यासोबतच जत, विटा, कराड, तसेच सातारा, वडूज, पंढरपूर, चिपळूण, सोलापूर, त्यासोबतच बारामती, इंदापूर, जेजुरी, पुण्याचा काही भाग, दौंड, खेड, करमाळा, बार्शी, जामखेड, केज, परळी, लातूर, धाराशिव, बीड, तुळजापूर या परिसरामध्ये हवामान खात्याने मोठ्या जोरदार पावसाचा इशारा पुढील 2 तासांमध्ये दिलेला आहे। तसेच अहमदनगर, खेड, जुन्नर, बीड, जामखेड, केज, माजलगाव, पैठण या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, चिखलीच्या भागाला देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा पुढील 2 तासांमध्ये देण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरीच्या परिसरामध्ये आणि बाकी उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल, कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। 1-2 ठिकाणी हलका पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच राज्याच्या कोकण पट्ट्यात पहिल्यांदा कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल। तुरळक ठिकाणी हलक्या सरींची देखील शक्यता असेल। तसेच मराठवाडा आणि विदर्भाला देखील आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।